चेरावाडी अर्थात नवीन पुनर्वसन गेली 32 वर्ष 33 वर्ष संपन्न होणारा अखंड नामयज्ञ मला वाटतं 10-12 वर्षानंतर पुन्हा मी आलो. आणि बरीचशी मंडळी आहे तिथे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानिमित्त संपन्न होणारा आपला अखंड नामयज्ञ आणि आज युक्त शर्करा योग आहे. तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आपला सप्ताह आहे आणि शिवजयंती आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोडासा शिवजयंती असल्यामुळे धर्म अधर्म न्याय नीतीचा विचार करणारा अभंग सेवेसाठी निवडला. दया तिचे नाव भूतांचे पालन. दया कशाला म्हणायची? दया नेमकी त्याचं सुंदर विश्लेषण या अभंगातून तुकोबारायांनी केलंय. दया तिचे नाव भूतांचे पालन. भूतांचं म्हणजे आपण समजतो ती भूत नाही. ही सगळी भूत जे जे बेटे भूत प्राणी मात्र यांचं रक्षण करणं, यांचं संगोपन करणं. पण हे संगोपन करत असताना चांगलं आहे तिथं वाईट आहे आणि चांगल्याची जर आपल्याला संघटना संरक्षण करायचं असेल तर जे वाईट आहे अनेक निर्दळन कंटकांची. खरा धर्म काय? खरा धर्म काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. धर्मनीतीचा ऐका व्यवहार काय? निवडले सार असार ते. धर्म म्हणजे काय? नीती म्हणजे काय? न्याय म्हणजे काय? अन्याय याचं सार काय असार काय हे साधू संतांनी निवडून काढलं. पाप नेमकं कशाला म्हणायचं त्याचं उत्तर दिलंय. पाप त्याचे नाव न विचारी नीत. नीती म्हणजे काय? नियम म्हणजे काय याचा विचार न करता मनाला येईल तसं भलतेची उन्मत्त करी सदा. उन्मत्तपणे धर्म काय, संस्कृती काय, नीती काय, अनिती काय याचा विचार न करता जे जे आचरण केलं जातं त्याचं नाव पाप. आणि या सगळ्यांचं रक्षण करण्याचं नाव म्हणजे धर्म. आणि म्हणून धर्म हा असा एक विषय आहे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. या धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म याचा अर्थ हिंदू मुस्लिम ख्रिश्चन तो हा धर्म नाही. धर्माचा अर्थ वेगळा आहे. आपल्या चिंतनात पाहू थोडस. पण धर्म ही अशी संकल्पना आहे की त्याच्या रक्षणासाठी देवासही अटी जन्म घेणे. अट्टहास करून भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतं. अभंगाचा सरळ अर्थ पाहिला. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी त्रैलोक्याचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंगाला वंदन करून
स्मरण करीतो ओंकाराचे मूळ अधिष्ठान जेया जगताचे आत्मस्वरूप सकळ जीवांचे शिवशक्तीचे प्रिय जे ते रूप गणेश सकळ ईशाही ईश तुझे कृपे लाभे सुयश दाता यश तुझे नमो पांडुरंगा कृपाळा विवेगी गोपाळा तुझे कृपेचा हा सोहळा मज दयाळा काही आता तुझ्या कृपेचे पोसणे माझे काहीच न म्हणणे तुझे चिदैनी बोलणे तुझी आता रचावी सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याचा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा विठ्ठल बाबा यांच्या कृपा सर्वांनी संपन्न होत असलेला आपल्याला अखंड नाम यज्ञ चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी या परिसरात आलो त्यांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही असे ब्रह्मलीन वैकुंठवासी आमचे नाना शिवतर म्हटलं की नाना आणि नानांशिवाय शिवतर म्हटलं की आम्हाला बघताना ऐकताना मनाला वेदना असो त्याचप्रमाणे ज्याचं नुकताच निधन झालंय या गावचे माजी सरपंच स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ या संस्थेचे एक निष्ठावान कार्यकर्ते संघटनेच्या कामामध्ये गावकीच्या कामामध्ये या परिसरामध्ये सातत्यानं ज्यांचा एरेरीचा वाटा असायचा ते हरिभक्तीपरायण विठ्ठल वा 23 तारखेला मला वाटतं कार्य आहे त्यांचं आणि माझ्या जीवनामध्ये ज्या काही मंडळींचा थोडासा एक प्रेमाचा ऋणानुबंध आहे त्याच्यापैकी आमचे बाळूबुवा सगळ्यांना जी जुनी मंडळी आहेत त्यांच्यासाठी बाळूबुवा म्हटलं की एक वेगळं नातं वेगळं कीर्तनात उभे असले टाळ घेऊन पाय चालत नव्हते उभं राहता येत नव्हतं पण तरी सुद्धा कशी तरी उभे यांची काही मंडळी आहेत आणि म्हणून हा सगळा हा डोलारा उभा करत असताना हे सगळे पायाचे दगड आहेत लाविले द्वारी अशी सगळी मंडळी आहेत मोगरा फुलला आनंद आहे आनंद होत असताना हे सगळे आमच्या पायाचे तुका म्हणे आम्ही पायरीचे चिरे पायाचे दगड आहोत आणि म्हणून इथं आल्यानंतर या परिसरात आल्यानंतर एक वेगळा आनंद 2-2, 3-3 दिवस राहायचं त्यावेळेला गाड्या नाही काही नाही बेशिवतर असो कोण बेशिवतर असो आम बेशिवतर 2-3 दिवस राहायचं नाना असतील सुनील मेस्त्री मजा करायची आनंद घ्यायचा तो आनंद जो उपभोगला ना ती आमच्या आयुष्याची शिदोरी आहे विठ्ठल आणि म्हणून आपल्यातून निघून गेलेल्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली संवेदना व्यक्त करून आपल्या चिंतनाला प्रारंभ राजा महाराज
महाराज की जिजाऊचे जिजामातेचा आदर्श ठेवा जिजामातेचा आदर्श ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला बखरीप्रमाणे शास्त्राच्या आधारानुसार तृतीयेला शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. आता आपल्याकडं वाटण्या झाल्या कोण तारखेला करतो कोणी राज्याभिषेक 3-3 वेळा जन्मतिथ्या 3-3 वेळा. चला आपल्या मुद्द्याकडे मला काय जायचं नाही. मला एवढं पाहायचंय ज्या राजांचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय तो राजांचं स्वराज्य निर्माण करणारा हिंदवी स्वराज्य संस्थापन म्हणून आपण ज्यांची कीर्ती गातो त्यांचा पुढचा इतिहास आपण 4थीच्या पुस्तकापासून वाचतोय. पण हे स्वराज्य निर्माण करत असताना नेमकं काय घडलं या स्वराज्याची ज्योत कुठून पेटवली गेली. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं स्वराज्य जगासमोर आहे. आपण पाहिलं मला वाटतं बऱ्याच जणांनी छावा पाहिला असेल. आता संभाजी राजांचा माझ्या धर्मवीरांचा शेवट पाहताना अश्रू आवरत नाही. चित्रपटाशी मला काही घेणं देणं नाही त्याच्या प्रमोशनला आलेलो नाही. पण माझ्या संभाजी राजांचा इतिहास महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभरामध्ये ज्यांनी प्रसिद्ध केला म्हणून त्या विकी कौशलला धन्यवाद. विठ्ठल वेरूळचा भोसले घराणं आणि शिंदेगडचं जाधव घराणं यांच्या 36चा आकडा होता. बोलत नव्हतं. तसं पाहायला गेलं तर जाधव लखुजी जाधवांच्या तिकडे सरदारकी होती मान महत्व होता आणि त्यांच्याकडे मालोजी राजे आणि विठोजी राजे हे दोघेही साखरीला होते त्यावेळेला. आणि एक दिवशी या मालोजी राजांची नजर लखुजी जाधवांची कन्या जिजाई तिच्यावर पडली आणि त्यांच्या मनात आलं की या जिजाऊचा विवाह माझा मुलगा शहाजी याच्या बरोबर झाला तर अतिशय आनंद होईल. आणि म्हणून लखुजी जाधवांकडे त्यांनी मागणी घातली की तुमच्या जिजाऊचा विवाह माझ्या शहाजी बरोबर करून देवा. पण लखुजी जाधव त्यावेळेला मोठे सरदार होते. त्या मानानं तत्कालीन परिस्थितीमध्ये मालोजी राजे विठोजी राजे थोडीशी त्यांनी सांगितलं माझी मुलगी मी माझ्या समकालीन असणाऱ्याच्या समान आमच्या खुर्चीला खुर्ची मांडीला मांडी लावून बसणारे जे आहेत त्यांच्याच घरात मी माझी मुलगी देईन. मी तुमच्या मुलाला मुलगी देणार नाही. दोघांनाही वाईट वाटलं. दोघं भाऊ विठोजी आणि मालोजी आणि मग चाकरी सोडली आणि वेरूळला परत आले. वेरूळला आल्यानंतर ठरवलं काही झालं तरी जाधवांची जिजा याच घरात आणायची आणि शेतीला सुरुवात केली. तलवार सोडली शेतीला सुरुवात केली. पण मनामध्ये सतत 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 तेच विचार काही झालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुमच्या मनामध्ये जर सत्य संकल्प असतील ना तर निश्चितपणे परमेश्वर ते पूर्ण करतो. आणि हे शेती नांगरत असताना शेत पिकलं आणि राखण करण्यासाठी रात्रीच्या वेळेला मालोजी आणि विठोजी दोघं भाऊ शेतावर गेले. आता म्हणजे काय करायचं एकानं जागरण करायचं एकानं झोपायचं आणि त्याची जर झोप झाली की आपण उठायचं. झोप लागली मालोजी राजांना आणि त्याला स्वप्नामध्ये एक दृष्टांत झाला. समोर एक वारुळ होतं आणि त्या वारुळातून असा एक स्त्रीचा हात बाहेर आला. त्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या चमचमत होत्या आणि त्या हातातल्या बांगड्या पाहिल्या आणि मालोजी राजांनी काय बोलायच्या त्यांचं स्वप्न भंग झालं. ते जागे झाले आणि विठोजीला उठवलं. अरे म्हणजे मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी वारुळ पाहिलं. त्या वारुळामध्ये एक बांगड्या स्त्रीचा हात पाहिला आणि त्याला बांगड्या होत्या सोन्याच्या चमचमणाऱ्या बांगड्या.
असे स्वप्न पडत असतात, त्याच्यात काय मनावर घ्यायचं. आता म्हणजे तुझी झोप, आता तू जागाला, मी आता झोपतो, विठोजी झोपतो. आणि विठोजींच्या स्वप्नामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आली. प्रगट झालं तेजस्वी जगदंबेचं रूप. गडगडून अंगाला घाम सुटला. आणि विठोजी स्वप्नामध्ये पाहतात, हात जोडले. आई, अरे म्हणजे मी तुम्हाला दोघांना जागा करण्याचा प्रयत्न करते. या समाजाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मी तुम्हाला जागे करते. दारुगड बया, दारुगड बया, दारुगड बया, दारुगड बया, दारुगड बया, दारुगड बया, करत होते. अराजकता, अधर्म, अनिती, अत्याचार जनता त्रस्त झाली होती. आणि विठोजीला जाग केलं आणि सांगितलं, हे जे वारुळ आहे ना, त्या वारुळामध्ये धन आहे. ते वारुळ उकरा, तिथं नाग आहे. तो नाग तुम्हाला काही करणार नाही, त्याला हात जोडा, त्याला हात निघून जाईल. धन घ्या आणि तुम्हाला अपेक्षित असणार राज्य निर्माण करायला सुरुवात करा. विठोजी जागे झाले आणि त्यांनी वारुजींना पण जागा केलं. म्हणजे अरे तुला जे स्वप्न पडलं ना, तसंच मला पडलं, काय करायचं आपण. मग दोघांनी ते वारुळ खोदायला सुरुवात. खोदता 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 इतिहास असं सांगतो, शास्त्र इतिहास म्हणजे पुराण, ज्यांनी बखर हा सर्वात मोठा पुरावा आहे. छातील पुस्तक, कथा, कादंबऱ्यांचं चिंतन मांडणं सोपं आहे, पण इतिहासाचं जर आपण चिंतन बघायला गेलो तर त्याच्यातून 7 कड्या सोन्यानं भरलेल्या मोहरा त्या 2 भावांना सापडल्या. त्यांनी त्या आणल्या आणि घरी आणल्यानंतर एवढं सोनं करायचं काय, कुठं ठेवायचं. मग त्यावेळेला पांडे नावाचा त्यांचा एक मित्र होता, त्याच्याकडे सोनारीचा व्यवसाय होता. आणि मग त्याच्याकडे ते सगळं सोनं घेऊन ठेवलं आणि लागेल तसं सोनं मालोजी राजे घेऊन यायचे. काय करायचं, पण यांच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, जिजाऊ माझ्या घरी आली पाहिजे आणि जगदंबेचा आता आशीर्वाद मिळालाय. मग त्याने प्रथमता काय केलं तर पहिले 1000 घोडी विकत घेतली. कारण जाधवांच्या बरोबरीला आपल्याला जायचंय, जाधवच्या सरदारकीच्या तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि मग 1000 घोडी विकत घेतली. आणि ती घोडी विकत घेतल्यानंतर काही सरदार गोळा करायला सुरुवात केली. ज्याच्याकडे स्वतःच घोडा आहे, शस्त्र आहे, 2-4 माणसं, आता काय अशी माणसं करता करता आणि मग ज्या वारुळामध्ये धन सापडलं तिथं भगवान महादेवाचं मंदिर बांधलं. दुसरं वेरूळच्या बाजूला एक महादेवाचं मोठं मंदिर आहे डोंगरावर. तिथं 5-6 लाखांची जत्रा दरवर्षी भरायची, पण एवढ्या लोकांना पाणी पुरत नव्हतं. मग त्या धरणातून तिथं फार मोठं तलाव मांडलं, म्हणजे एका वेळेला 5-6 लाख लोक पाणी पिऊ शकतील एवढा साठ्याचा तलाव. म्हणजे अनेक धर्मकार्य मालोजींनी केलं सुरू. आणि मग स्वतःच सैन्य उभं केलं आणि जाधवांच्या बरोबरीला आले. आणि मग गेले जाधवांच्याकडे आणि सांगितलं, आता तरी मला तुमची मुलगी सून म्हणून द्या. जाधवांनी सांगितलं, जमणार नाही. यांना राग आला आणि मग त्यांनी काय केलं, दौलताबादच्या किल्ल्याच्या मध्ये आतमध्ये एक मस्जिद आहे, मस्जिद. आणि त्या मस्जिद मध्ये बकरीचं सांगतो मी, मस्जिद मध्ये 2 डुकरं मारली. आणि आता मुस्लिम लोक डुकरांचं आपण जसं गाईला मानतो तसं ते डुकरांना मानतात. पुढे न्या त्यांच्या पद्धतीने तो त्यांचा विषय. पण तरी ती बांधली मेलेली डुकरं आणि त्या मशिदीजवळ नेऊन टाकली. पण त्या टाकल्यानंतर त्याच्यात एक पत्र लिहिलं, अहमदनगरच्या निजामाला. कारण त्यावेळेला त्याचं राज्य तिथं होतं. आणि निजामाला पत्र लिहिलं की आम्ही मालोजी आणि विठोजी तुमच्याच सैन्यातले सरदार आहोत, पण आमच्यावर अन्याय झालाय. तुमच्या दरबारामध्ये लखुजी जाधवांनी आम्हाला शब्द दिला होता की माझी मुलगी तुमच्या घरात येईल, पण आता ते मानायला तयार नाही. नाईलाजानं आम्हाला हे कृत्य करावं लागलं. आणि आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लखुजी जाधवांना समजवा आणि जिजाऊचं लग्न शहाजी राजांबरोबर लावून द्या.
निजामानं ते ऐकलं, पत्र वाचलं आणि त्याच्या लक्षात आलं एक कुतुबशाह मोगल तिकडनं दिल्लीकडून मोगल येत आहेत. गोवळकोंडा म्हणजे दक्षिण भारत केरळ कर्नाटकाचा जो प्रदेश आहे तिकडून आदिलशाह आहे, गोव्यातला पोर्तुगीज आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी निजामशाही खिळखिळी होत चाललेली आहे. मलिकांबर नावाचा जो आपला सेनापती वजीर आहे तो थोडासा वृद्धकाळाकडे झुकत चाललेला आहे, त्याची ताकद कमी आहे. अशा वेळेला जर आपण मालोजी आणि विठोजी सारख्या सरदारांना गमावलं तर फार चुकीचं होईल आणि म्हणून त्यांनी या दोन भावांना आणि लखोजी जाधवांना बोलवून घेतलं आणि लखोजी जाधवांना सांगितलं तुम्ही आमच्यासोबत शब्द दिला होता त्यामुळे तुम्ही जिजाऊचं लग्न शहाजी बरोबर नाही म्हणले की आमच्या योग्यतेच्या नाही म्हणजे जरा थांबा. त्यावेळेला निजामानं मालोजींना आणि विठोजींना राजे हा किताब दिला. म्हणजे शिवाजी महाराज हे पहिले राजे नाही, मालोजी पासून राजे हा किताब भोसले घराण्यात सुरू झाला. तो पुढे शहाजी राजे शिवाजी राजे म्हणजे राजे हा किताब तिथून निजामानं मालोजी आणि विठोजींना राजे हा किताब बहाल केला आणि 12,000ची मनसबदारी त्यांना दिली. त्याचबरोबर पुणे, चाकण आणि सुपे या परगड्यांचं त्यांच्याकडे दायित्व सोपवलं, त्यांना सरदार केलं आणि लखोजी जाधवाला सांगितलं तुमच्यापेक्षा इंचभर आता भोसले घराणं मोठं झाले, आता लग्न लावा स्वतः माझ्या समोर. आणि मग निजामाच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आई वडिलांचा विवाह संपन्न झाला. शहाजी राजे यांचा विवाह संपन्न झाला. इतिहासकार सांगतात 1604 रोजी या 1604 या सालामध्ये दोघांचा विवाह झाला. आता त्या तारखा काही मागे पुढे आहेत. काही लोक 1627 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणतात, काही लोक 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला असं म्हणतात. पण जे तिथी मांडतात तर कवी परमानंद जसं कवी भूषण संभाजी राजांसोबत होते कवी त्याला म्हणतात, तसं छत्रपतींच्या बरोबर कवी परमानंद म्हणून होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी राजे हयात असताना शिवभारत नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये हा शिवचरित्राचा पूर्ण भाग लखोजी जाधवांपासून अनेक प्रकारे आलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की भोसल्यांचा राजा म्हणजे मुलगा दानशूर, दयाळू, तेजपुंज, कर्तृत्ववान, सूर्यासारखा प्रखर तेजस्वी अशा मालोजींचा मुलगा शहाजी राजे अशा अर्थाचा संस्कृत श्लोक आहे. मी त्याचा फक्त अर्थ सांगतो आणि त्याला विजय लक्ष्मी अशी लखोजी जाधवांची कन्या यांचा विवाह झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता आणि म्हणून तिथीचा विचार करता 1630 साली शुक्रवारी फाल्गुन वद्य तृतीया आली होती. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा जन्म 1630 साली झाला असं शासनानं सुद्धा मान्य केलंय. जावई आणि सासरे यांच्यामध्ये समेट होण्याच्या ऐवजी वैर वाढायला लागला. कारण जावई मोठा व्हायला लागला, सासऱ्याच्या पोटात व्हायला लागला. आणि एक दिवशी प्रकार असा घडला, निजाम होता ना निजाम, त्या निजामाचा तिथला वारस होता ना त्यावेळेचा तो लहान होता आणि शहाजी राजांना त्या दरबारात मोठा मान होता. मलिकांबर आणि शहाजी राजे यांचं खूप जवळचं नातं होतं, मैत्रीचं नातं होतं. आणि त्या निजामाच्या तो छोटा निजाम आहे ना, छोटा निजाम तो जेव्हा दरबारात बसायचा त्यावेळेला त्याच्या शहाजी राजांच्या मांडीवर तो निजाम बसायचा. आणि म्हणून ज्या वेळेला लखोजी जाधव यायचे त्यावेळेला बादशाहाला पूर्णिसात करणं म्हणजे असं वाकून नमस्कार करणं ही त्यांची पद्धत. मग त्या लखोजी जाधवांना पूर्णिसात करावा लागायचा. कुणाला? निजामाला. पण तो निजाम कोणाच्या मांडीवर बसलेला असायचा? शहाजी राजाच्या. त्याला तो अपमान वाटायचा. निजामाबरोबर मला जावायला सुद्धा असं वाटून मोजरा करावा लागतोय. त्याच्यामुळे थोडस त्याला ते हे वाटायला लागलं आणि मग हळूहळू करता करता ते वैर थोडस वाढत गेलं. कालांतराने शहाजी राजाने पराक्रम केला. एक इतिहासामधली गोष्ट सांगतो, शहाजी राजांवर काही लोक ज्यांना काही अभ्यासशास्त्राचा करायचा नाही, कुठलं तरी काहीतरी वाचायचं आणि काहीतरी सांगत सुटायचं. शहाजी राजांना काही असं इतिहास लेखक काय म्हणतात
एका जागेवर स्थिर नव्हते. एकदा आदिलशाहकडे, एकदा निजामशाहकडे, एकदा कुतुबशाहकडे, असं फक्त त्यांनी सरदारकी केली. स्वतःचं राज्य स्थापनेचा प्रयत्न केला नाही. ज्यांना इतिहास काढला नाही त्यांनी इतिहास वाचा, मूळ इतिहास वाचा. छत्रपती शहाजी राजांनी स्वतःचा पराक्रम करत असताना हे आजूबाजूचे सगळे जे गोतावळं होता ना, त्यावेळेला निजाम म्हणजे मोगल म्हणजे फार मोठं दिल्लीचं तख्त होतं. जास्त वेळ मी सांगत बसत नाही तुम्हाला इतिहास, पण एक वेळ असा प्रयत्न झाला की शहाजी राजे, मलिक अंबर आणि गोवळकोंड्याचा आदिलशाह या तिघांनी एकत्र येऊन मुघलांवर हल्ला केला. पण मुघलांनी त्यांचा पराभव केला. शहाजी राजांच्या लक्षात आलं मी स्वतः, नंतर मलिक अंबर म्हणजे निजामशाहचा वजीर आणि स्वतः गोवळकोंड्याचा आदिलशाह आणि तिघं एकत्र आलो तरीही निजामाने आमचा पराभव केला. याचा अर्थ निजाम मोठा आहे, त्यामुळे मोठ्या माणसाच्या वैर पत्करायचं नाही. आणि मग शहाजी राजाने स्वतंत्रपणे त्या वेरूळच्या परिसरामध्ये स्वतःचं स्वतंत्र राज्य करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्याला यश येताना दिसत नव्हतं, कारण त्याला मराठी सरदारांचा विरोध होता. विठ्ठल भवानी मातेची प्रार्थना करायची. आई काय चाललंय, एवढ्या डोळ्यांनी बघवत नाही. दिवसा ढोळ्या तिची विटंबना होती, न्याय राहिला नाही. आणि मग जिजामातेनं प्रार्थना करायला सुरुवात केली. देवीने अगोदरच सांगितलं होतं आणि ईश्वर देवीच्या प्रसादानं जिजामातेला दिवस गेले. ही बातमी शहाजी राजाला कळली. शहाजी राजे लढाई फिरायचे. पण एक दिवशी या दोघांचं सासरे जावयांचं वैर एवढं वितोबाला गेलं की दौलताच्या बागच्या किल्ल्यावर शहाजी राजे आहेत असं कळलं आणि त्याला लखुजी जाधवांनी वेढा दिला. आणि म्हणजे शहाजी राजांना पकडायचं. आणि तो वेढा दिलेला शहाजी राजांना कळलं, त्यामुळे आपल्या बायकोला घेऊन ते निघाले. मजल करत पुढे जावई माझे सासरा, पुढे शहाजी राजे, मागे लखुजी जाधव, पाटलाग सुरू. आणि 7व्या महिन्यामध्ये 7वा महिना चालू होता. जिजाऊना त्यांच्या लक्षात आलं या परिस्थिती एवढ्यामध्ये धावपळ करणं योग्य नाही. आणि मग निंबाळकरांकडे गेले, फलटणच्या निंबाळकरांकडे, आणि निंबाळकरांना मदत मागितली. निंबाळकरांनी शहाजी राजांना वचन दिलं काही झालं ना तर मी तुमच्या पाठीशी आहे. आणि हे जेव्हा लखुजी जाधवाला कळलं, जर निंबाळकर घराण्यामध्ये एक मुलगी जाधवांच्या घरात आणि आपल्या स्वयंपानामध्ये वितुष्ट येऊ नये म्हणून तिथंच ते थांबले, फलटण मध्ये गेले नाही. निंबाळकरांनी थोडस सैन्य दिलं. शहाजी राजांचं थोडस सैन्य घेऊन शहाजी राजे जिजाऊंना घेऊन सुरक्षितपणे, कारण तो काळ अतिशय अवघड होता. काल तुकाराम बीज झाली. तुकाराम बीजेच्या निमित्तानं मी ते चिंतन मांडलं होतं. कारण 1619, 20 आणि 21 महाभयंकर दुष्काळ पडला आणि तोच काळ जिजाऊंच्या याचा होता. त्या काळामध्ये दुष्काळानं होरपळलेला महाराष्ट्र, आणि अशा वेळेला शत्रू सैन्यांची आपल्या बायकोवर नजर म्हणजे तिला पुत्र प्राप्ती होईल, काय होईल, त्यासाठी कुठं सुरक्षित ठेवायचं. म्हणून श्रीनिवासराव नावाचे त्यांचे विश्वासू मित्र, काही पुस्तकांमध्ये किंवा ग्रंथामध्ये विजयराजे असं त्यांचं नाव आहे, शिवनेरीच्या गडाचे किल्लेदार, त्यांच्या मदतीनं जिजाऊला शिवनेरीवर आणून सोडलं 7व्या महिन्यामध्ये. आणि शहाजी राजे पुढे निघून गेले. लखुजी जाधव पाठलाग करत आले. त्यांना कळलं की जिजाऊ तिथं आहेत आणि म्हणून आले. मुलगीकडे पाहिलं, थोडा राग होता अगोदर, पण पोरगीकडे पाहिल्यावर बापाला दया आली. त्यांनी सांगितले बघ तू माझी लेक आहेस. त्याच्याबरोबर गवड्यावर इकडे तिकडे वनवन कुठं फिरणार, शिंदखेडला चल तू. शिंदखेड राजा म्हणजे त्यांची राजधानी. शिंदखेडला चल, तुझं बाळंतपण सुखरूपपणे करेल माहेरचा, नाहीतरी पहिल्या बाळंतपणाला माहेरी येण्याची पद्धत आहे, तू तिकडे चल, तुझं बाळंतपण सुखरूपपणे करेल, नंतर तुला वाटेल तेव्हा पण स्वाभिमानी. जिजाऊंनी सांगितलं माझा पती संकटात असताना तुमचं आणि माझ्या नवऱ्याचं पटत नाही, त्यामुळे मी तुमच्या बरोबर काय येणार नाही. जे काही माझं व्हायचं असेल ते शहाजी राजे आणि शहाजी राजांच्या सोबतच माझं होईल. बापाला शेवटी दया आली. आणि मग त्यांनी तिथं आणिच अजून स्वतःचं सैन्य जिजाऊंच्या सेवेसाठी ठेवलं. काही पैसे वगैरे लागतील त्यावेळेला त्यांना मदत केली. आणि तिथल्या किल्लेदाराला सांगितलं शहाजी राजांची मदत जरी पोचली नाही तरी माझी मदत तुम्हाला 100% मिळेल. माझ्या मुलीचा सुखरूपपणे सांभाळ करा आणि माझ्या मुलीच्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राचा
संगोपन करा. लखोजी जाधव निघून गेले आणि कालांतराने दिवसामागून दिवस गेले. फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या गर्जना करणारा, या महाराष्ट्राचा अंधार अंधकार दूर करणारा, स्वराज्याचा संरक्षण आई जिजाऊच्या पोटी जन्माला आला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. हे बापाचा बाप राजशिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजशिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजशिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजशिवबा जन्माला. या महाराष्ट्रातला अज्ञान अंधकार दूर केला. छत्रपती शिवरायांची जन्मदिवस आपण वाढदिवस साजरा करतोय. अशा या जन्मदिवसाच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर जे कार्य केलं त्या कार्याचं चिंतन मानणारा अभंग आज आपण सेवेसाठी निवडला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भूतांची दया हे भांडवल सांगा. दया तिचे नाव अभंग. दया म्हणजे नेमकं काय, त्याचं उत्तर अनेक ठिकाणी दिले. खांडावया घाव घाली, लावणी जयानी केली, दोघा एकाची सावली वृक्ष दे जैसा. मौलिक ज्ञानोबर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, समाज शत्रूच्या मित्रेच्या तथा मानापमान यो शीतोष्ण दुःखेचू समाज संघ विवर्जिता. बाबा रे, झाड आहे ना, झाड लावलं त्यालाही सावली देतो आणि जो तोडायला जातो त्यालाही सावली देतो. जगद्गुरु तुकोबारायांनी दयेची, शब्दांच्या दयेची व्याख्या करताना एक सुंदर सर्वपरिचित अभंग लिहिला. मुळामध्ये आपल्याला साधू कळला पाहिजे आणि साधूचं कार्य कळलं पाहिजे. सर्वात महत्वाचा विषय, आपण सर्वजण इथं बसलोय ना, का बसलोय हो? इथं मंदिरात जमलं गेली 33 वर्ष आम्ही जो सप्ताह करतोय, काय कारण आहे त्याचं? शिवतरवादी करतात म्हणून करायचं, शेजारची लोक करतात म्हणून करायचा. का तुम्ही इथं मांडवात येऊन बसले हो? घरी बसायचं नाही म्हणून का आपण जमतो? देवळामध्ये मंदिरात भजन कीर्तन करण्यामागचा आपला काहीतरी हेतू असेल का? की उगाच टाइमपास म्हणून आपण हे करतोय? हा सगळा खर्च करायचा, तो बिचारा दादलीवरून बाईक इकडे आला, मार्केटमधून आला, हे सगळे आले इथं आले जीवन सगळे. आता हे सगळे टाळकरी बिचारे उभे राहिले. तुम्हाला कंटाळा आलाय, झोप आली, मला माहिती आहे, तरी पण इथं बसले. कारण काहीतरी आहे ना, का विनाकारण? आणि कारण नसेल तर मला सांगा, मी 5 मिनिटात आटपतो, मला पण मागे जायचंय. तुम्हाला टेन्शन नको आणि मलाही नको. कोही तो कारण होगा. का आपण येतो? आपण देवाकडे, आपण भजन कीर्तन का करतो? काहीतरी त्याचा उद्देश आहे. आता प्रत्येकाचा उद्देश काय असेल तो ज्याचा त्याला पण काय
काहीतरी उद्देश आहे. मग आपला उद्देश सफल झाला का? आम्ही देवाकडे येतोय, देवाने काहीतरी आम्हाला द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे? ज्याला लग्न जमत नाही तो म्हणतो नोकरी द्यायला पाहिजे, ज्याला काम करणार नाही म्हणतो तो नोकरी द्यायला पाहिजे, आणि ज्याला घरदार नाही आमच्यासारखा महाराज म्हणून ताका मिळायला पाहिजे. प्रत्येकाचा हेतू देवाकडे जाण्याचा हेतू काहीतरी वेगळा आहे प्रत्येकाचा. मग आपल्याला अपेक्षित असणारं देवाकडून मिळतंय का? नाही मिळत. आपण काय म्हणतो माहितीये, तुमच्याकडे आता बऱ्याच वर्षांनी आलो त्यामुळे तुमचा माझा संवाद थोडासा खुंटलाय. पण आमच्याकडे महाराजवादी लोक असं म्हणतात देव लबाड आहे. तुमच्याकडे म्हणतात का? नाही म्हणलं नाही. देव खोटा आहे, करतो त्याच्या मागे लागतो. एखादा माणूस बघा गावकीत नाही, भावकीत नाही, देवाला नाही, सत्याला नाही, कशालाच नाही, पण मजेत आहे. आम्ही मात्र महाराज ह्या सत्यावर जा, त्या सत्यावर जा, पण आम्हाला काही सुख नाही, शांती नाही. काय झालं? पहिली महत्वाची गोष्ट ईश्वर कळला पाहिजे. कळला तर वळला पाहिजे, आणि वळण्यासाठी पहिला तो दिसला पाहिजे. विठ्ठला पूर्ण सांगत नाही की त्यांची कला आहे, त्यांची लीला आहे, ते कसं सांगायचे ते रंगवायच्या बरोबर. पण 16 वेळा पृथ्वीराज चव्हाणानं मोहम्मद घोरीचा पराभव केला, आणि मोहम्मद घोरीचा पराभव झाला की पृथ्वीराज समोर आणला की तो आपला म्हणायचा आम जैसा दयावान कोई नाही. मराठी इथंच फसली. दोन गोष्टीत मराठ्यांचं नुकसान झालं. एक म्हणजे स्तुतीला फसले, आणि दुसरे म्हणजे अंतर्गत वादात फसले. राजाजी माफ करो, एक वेळा नाही, दोन वेळा नाही, किती वेळा. आणि म्हणून मी बऱ्याच वेळा कधी कधी बोलत असतो. माझं काही लोकांना पटत नाही पटत. आपण एखाद्या माणसाच्या 10 वेळा पाया पडायचं, पण आपण पाया पडायचं पण तो लात मारत असेल ना तर एक दिवशी चांगला झाला तरी उचलून आपटायचा. आणि मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला, आणि पृथ्वीराज चव्हाणला मोहम्मद घोरीच्या पुढे जाऊन उभा केला. पृथ्वीराज म्हणला तुला 16 वेळा जीवदान दिले, मला एकदा दे. तो म्हणला मूर्ख बावळट नाही म्हणला, आणि पृथ्वीराज चव्हाणाचा शिरच्छेद केला. म्हणून जीव माणसाला दया कळली पाहिजे, धर्म कळला पाहिजे, नीती कळली पाहिजे, नेमकं कसं वागायचं ते कळलं पाहिजे. त्याचा अर्थ शास्त्रकारांनी वेगळा केलाय. प्राणी मात्रांवर दया करणं हे आपलं कर्तव्य, पण त्याचबरोबर आपल्याला कल्पना आता येताना आम्ही होतो आमच्या कळसकर साहेब शिवजयंतीच्या मिरवणुका आता जिकडे तिकडे चालल्या. आज शिवजयंती, मला त्याच्याविषयी काही थोडस बोलायचं नाही, पण माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि वयाचा विचार करता जितकी वर्ष या संप्रदायात काढली त्यामुळे थोडासा अधिकार आहे बोलण्याचा. हा राजा महाराष्ट्राचा नाही, हा राजा फक्त मराठ्यांचा नाही, तर ज्यांनी जगाला आदर्श दिला असा हा राजा आहे. आणि आम्ही त्यांच्या शिवजयंती साजरा करतो, स्वाभिमान आहे. मात्र तो करत असताना नशेच्या हारी जाऊन पालख्या नाचवू नका. तो राजांचा सन्मान नाही, तो राजांचा अपमान आहे. आणि म्हणून कशासाठी आम्ही करतोय, तर आम्ही राहुल महाराजांच्या व्यक्तिगत घडलेली सांगतो. 3 वर्षापूर्वी गेलो तो पुण्यामध्ये कार्यक्रमाला, शिवजयंतीचं कीर्तन होतं. आता तसं पाहायला गेल्यानंतर माझा फार जास्त त्या विषयाचा अभ्यास नाही. शिवचरित्रकार महाराष्ट्रात बरेच कीर्तनकार आहे, मी त्या वाट्याला काही जास्त नाही. तुकाराम महाराज म्हणले शिवजयंतीसाठी तुम्हाला जरा स्पेशल आज आम्ही तारीख देतोय. मला थोडस तरी त्या राजांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला येतंय तेवढं थोडस बोलावं. मी एक प्रश्न नाही का बऱ्याच शिवचरित्रकार तुम्हालाही सांगतो, अनेक शिवचरित्रकारांना मी प्रश्न विचारला, मला त्या प्रश्नाचं उत्तर अजून सापडलेलं नाही. शोधतोय ज्या दिवशी तो शिवचरित्रकार याचं उत्तर दिलं त्याला खालील लोटांगण वंदीन चरण विटाता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा तुकोबाराय 22 वर्षाचे होते, आणि जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज साधारण 18 ते 19 वर्षाचे, म्हणजे स्वराज्य
स्वराज्याचं तोरण बांधलं होतं आणि या स्वराज्याला संस्कृतीचं संस्काराचं कोंदण असावं म्हणून छत्रपती शिवरायांना जिजाऊ माता तुकोबारायांच्या कीर्तनाला पाठवायचे, उगाच नाही पाठवायचे. एक राजमाता आपल्या मुलाला स्वराज्य घडवण्यासाठी एका साधूकडे पाठवायची. कशासाठी तुकाराम महाराजांकडे पाठवायची? की माझ्या मुलांवर संस्कार करा. आणि हे करत असताना एक दिवशी तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये संसाराचं वर्णन केलं आणि छत्रपती शिवरायांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी तुकोबारायांच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणजे सांगितलं, महाराज तुकोबाराय, मला तुमचं शिष्यत्व द्या, मला अनुग्रह द्या, मला आता कशाचा त्रस राहिला. आणि हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज विरक्तीकडे जायला लागले. जिजाऊंच्या लक्षात आलं, आता म्हणजे हे करायचं काय, म्हणजे ज्यांनी कुठवले ना त्याला सोडवायला सांगू. आणि मग शिवाजी तुकोबारायांना जिजाऊ मासाहेबांनी निरोप पाठवला, माझ्या मुलग्याला ज्याच्यासाठी पाठवलंय ते काम तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना पायकीचे अभंग लिहिले. तुम्ही ज्यासाठी जन्माला आलेले आहात ना, आता आपण एकच अभंग म्हणतो तेवढं शिवाजी महाराजांना सांगतो, व्रत करा एकादशी, सगळं तेवढंच म्हणतो. त्याच्या पलीकडे काय माहिती, पायकीचे अभंग लिहिले, गाथ्यामध्ये प्रकरण आहे. आणि तो सगळा उपदेश सैनिकांसाठी आहे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुकोबारायांनी शिवाजी राजांना सांगितलं, तुमचं काम वेगळं आणि आमचं काम वेगळं. राजे, तुमचं काम सत्ता सांभाळणं, पण तुमच्या सत्तेसाठी लागणारा आचार संपन्न मावळा तयार करणं आमचं काम आहे. विठाला छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांच्या इतिहासामध्ये आपण सगळं पाहतोय, पण याचं कारण आहे. एक प्रश्न तुम्हाला मी बोललो, ज्यावेळेला तुकोबाराय वैकुंठाला गेले, कालच आपण साजरा, तुकोबारायांचं नेमकं काय झालं हा इतिहासाला पडलेला प्रश्न. नेमकं काय झालं? अनेक विचार मत प्रवाह आहे. वारकरी संप्रदायाची श्रद्धाळू मंडळी, आपण सर्व मंडळी या मतावर ठाम आहे की तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, ज्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण काही इतिहासकार सांगतात की बाबाजी चैतन्य, बाबाजी आपण सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, हे बाबाजी चैतन्य उतूचे, पण यांनी जो तुकोबारायांना अनुग्रह दिला ते बाबाजी चैतन्य त्यांचं बदललेलं नाव. मूळतः ते एक सुफी संत होते नाथ संप्रदायाचे आणि शेख मन्याळ असं त्यांचं नाव शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि ते सुफी पंथ होते, सुफी पंथातले होते आणि म्हणून तुकोबारायांनी सुफी पंथाचा अनुग्रह घेतला होता असा एक विचार प्रवाह आहे. आणि त्या विचार प्रवाहामुळे नाथ संप्रदायाची दीक्षा तुकोबारायांनी घेतली होती आणि नाथ संप्रदायाच्या दीक्षेप्रमाणे शेवटी तुकोबारायांनी समाधी घेतली असा एक विचार प्रवाह आहे. आणि एक टोकाचा विचार करणारा वर्ग आहे, त्यांचं म्हणणं आहे तुकोबारायांचा खून झाला. विठाला मला कुठल्याही विषयाकडे जायचं नाही किंवा कुठला विषय, आमची एकच शब्द आहे आणि त्याला पुरावा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. प्रत्येक प्रश्न छोटासा असा निर्माण होतो. मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही सगळेजण जाणकार मंडळी आहात, जर आपल्या गावात, आपल्या भागात, आपल्या परिसरात, आपल्या समोर एखादा माणूस तुकोबारायांसारखा, समजा आता आपलं काही ते भाग्य नाही, आपली थोडी साधना नाही आणि आपलं काय नाही, आपण आपलं बोलायचं तेवढं, बोलायची कडी, बोलायचा हात, ना साधना ना तपश्चर्या, काहीतरी दिलंय दिमाग म्हणून आता तुम्ही बोलवता म्हणून सांगायचं, याच्या पलीकडे आपली पात्रता नाही. आणि बघा, जर समजा आपल्या परिसरामध्ये एखादा माणूस
साधा केला आपल्या डोळ्यासमोर, तर आपली काय मानसिकता असेल त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबांविषयी, त्यांच्या कुटुंबाला डोक्यावर घेऊन नाचून आपण. मला पडलेला प्रश्न आहे, मला पडलेला, मी अनेक इतिहासकारांना विचारतो. तुकोबारायांच्या चरित्राचा मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. ब्रह्मणी वैकुंठ वाचला तुम्हाला माहिती राहू भगवान स्वामी होते. भगवान स्वामी जवळचे थोडेसे प्रेमाचे संबंध सातत्यानं ते कधी कधी आहे ना, आता थोडस मी त्यांना सारखं म्हणायचो, ते माझ्या घरी यायचे. पोरा कसं काय आमचं तमचं भेटा करतो आपण, कीर्तनाच्या तारखा काय घेत नाही. जी त्याची खोड मेल्याशिवाय काय झालं. तर मला म्हणायचे ठीक आहे, तुला कीर्तन पाहिजे ना, उद्या ये मठावर. मठावर गेलो मी मंदिरामध्ये, तर पूजेला बसली होती. मला म्हणजे बघ तिथं गाथा ठेवलाय, तिथे एक चिठ्ठी ठेवलं कागद, उचल अमुक अमुक क्रमांकाचा अभंग वाचला वाचला म्हणजे त्याच्यातलं प्रमाण वाच, आमच्या नंबरचं 3 नंबरचं प्रमाण काय म्हणजे काय जोरात बोल. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा, तरी नारायणा जीवा धरू, माझं कीर्तन ठेवा, असं जर मी कुणाला सांगितलं तर माझी जीभ झडू दे. आता मी बोलतोय, माझ्या अंगावर खाटा उभा राहिला. ते भगवान साधूंच्या मोठ्या माणसांचे बोल असे असतात. मला पुढचं सांगायची काय गरज. सोनार आणि कान टोचले, मी समजून गेलो, पाया पडलो, बाबा तुमचा आशीर्वाद मिळाला. मग म्हणजे थांब जाऊ नकोस. तुला मी एक सांगतो, जीवनामध्ये गाथा वाचलास का? वाचलं नाही, नुसता वाचला नाही, त्याचा अर्थ कळतो का? मग त्यांनी मला सांगितली होती साधना, एक अभंग रोज वाचायचा आणि त्याचा अर्थ कळल्याशिवाय दुसरा अभंग वाचायचा, असं गाथ्याचं चिंतन कर. त्यासाठी माझी 3 वर्ष गेली त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि मग 4, 8, 15 दिवसांनी ते भेटले की मला विचारायचं, काय रे पोरा कुठला अभंग चिंतन काय चाललंय? मग ते अर्थ विचारायचे. मला एखाद्या त्या अभंगातला अर्थ नाही पडला का बाबांना फोन करायचो, बाबा असा असा अभंग सार्थ लिहिलाय, पण मला त्याचा अर्थ काय लागत. भगवान स्वामींनी सांगितलं होतं, जोपर्यंत तुझ्या मनाला अर्थ पटत नाही तोपर्यंत जगाला अर्थ सांगू नकोस. बरेच दिवसापूर्वी आपले सीताराम महाराज आहेत ना, ते साथीला असायचे, तर मला म्हणले होते, म्हणजे महाराज तुम्ही अभंग चिंतन वगैरे सोडवता, तुमची पद्धत चांगली, तुम्ही एक अभंग निवडा. त्यांनी विनंती केली होती, म्हणजे हा गे माझा अनुभव भक्तिभाव. मी म्हणलो, राजानो हा गे माझा अनुभव. काय आहे तो माझा अनुभव? जे तुकोबारा सांगतात, तुम्ही म्हणता मी अभंग शब्दशः सोडवी, पण माझा अनुभव काय? जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत तो अभंग मी घेणार नाही. परमार्थ लेकराच्या गोष्टी गप्पा करण्याचा विचार आपल्या मुद्द्याकडे. आणि म्हणून चिंतन करत असताना तुकोबारा यांनी स्वराज्य घडवण्यासाठी छत्रपती माझा प्रश्न असा आहे की तुकोबारा वैकुंठाला गेले, मग त्या घरावर केवढी कृपा पाहिजे होती समाजाची. पण त्यावेळेला तत्कालीन धर्म मार्तंडांनी तुकोबारायांच्या गावात कुटुंबाला एवढं छळलं की त्यांना देहू सोडून लोहगावला जायला लागलं. आता मला सांगा, माझा बाप वैकुंठाला गेला तर तुम्ही मला पालखीतून मिळवणार ना का मला गावाच्या बाहेर हाकलून द्या? मग काय असं नेमकं घडलं की आमच्या तुकोबारायांचं सर्व कुटुंब देहू सोडून लोहगावला राहायला गेलं? एवढा छळ झाला त्यांचा. जर ते वैकुंठाला गेले होते, त्याचा छळ करण्याचं कारण काय? नंतर ज्यावेळेला कालांतराने तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज लोहगाव मध्ये त्यांचं सगळं वास्तव्य तयार झालं, त्यांनी पुन्हा मारी आणि हे संभाजी राजांना कळलं. त्यानंतर संभाजी राजांनी पुन्हा नारायण महाराजांना देहूमध्ये आणलं आणि त्यांची वतनची जागिरी पुन्हा दिली. म्हणजे एवढा काळ तुकोबारा वैकुंठाला जाऊन सुद्धा मला एक गोष्ट सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढाया केल्या. इतिहास असा सांगतो त्याच्या 40% लढाया स्वकीयांबरोबर झाल्या. स्वकीयांबरोबर म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना छाडणारे कोण होते? मुसलमान होते. माऊली ज्ञानोबाराय छाडणारे मुसलमान होते का? कोणी त्यांना त्रास दिला? रामेश्वर भट्ट विद्वान ज्ञानी, मंबाजी बुवा, सोलो मोलो,
ठिकाणी सालो मालो असं त्याचं हे आहे. हे छळणारे काय मुसलमान नव्हते. एक गोष्ट तुम्हाला सांगू प्रामाणिकपणे, जीवनामध्ये आपण कीर्तनामध्ये तुम्ही मंडळी बऱ्याच वेळा म्हणता भला किसी का करना सको तो बुरा किसी का. एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी गोष्ट चुकीची घडत असेल त्याचं समर्थन करू नका. आता प्रयागराज झालं ना, गंगेत न्हायला गेले ना, चेंगरून मेले ना तिथं. गंगेत न्हायला गेले की पाप धुतलं जातं असं म्हणणं आहे. ठीक आहे, शास्त्राची मर्यादा. अरे स्वतः गंगेचा पुत्र त्याला शरपंजिरी पडायला लागलं भीष्माचार्याला. मग जो गंगेचा मुलगा त्याचं पाप नाही का धुतलं गेलं. कर्म कुणालाही चुकत नाही. कर्म झाले ते केला. त्या बगीच्यामध्ये सुंदर हिरवेगाराचा मोगऱ्याची वेल लावली. मोगऱ्याची. आणि त्या मोगऱ्याच्या वेलीमध्ये अशा छोट्या छोट्या कळ्या त्या माळ्याला दिसायला. छोट्या छोट्या सीताराम महाराज, रणधीर महाराज, राहुल महाराज, छोट्या छोट्या कळ्या. बाबांना माळी त्या मोगऱ्याच्या सुंदर कळ्या अशा टपोऱ्या फुलामध्ये रूपांतरित झाला. आणि त्या मोगऱ्याचा सुगंध अख्ख्या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पसरला. हा आमचा स्वाभिमान आहे. हा सुगंध महाराष्ट्राला दरवळावा अशी विश्वनियंत्या पांडुरंगाजवळ प्रार्थना. आणि मग दयेचा नेमका अर्थ काय तो आपल्याला कळला पाहिजे. 11 वाजले, वेळ आपला संपत आलाय. संप्रदायाच्या नियमानुसार भजन घेऊ. तुम्ही जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत जागा ठेवू, नाहीतर करा विठोबा.